हे सुमन, कसल्या वड्या आहेत? कोणी बनवलं हे? काय केलंय हे? हो, किंजलने बनवल्यात त्या वड्या. असू द्या ना. हो, ओमचा फोन. हा बोल ओम, बरे आहेत ना सगळे? हो मावशी, मी बरा आहे. सॉरी, तुला जरा फोन करायचा राहूनच गेला. ती गडबड होती. तू ऍक्च्युली तुला फोन करून सांगणार होती, पण तुला माहितीये की गडबड होती की राहूनच गेलं. आणि तुला चिन्यानी सांगितलं असेल ना काय गोंधळ झाला ते. अरे हो ओम, पण आल्यापासून स्वीटूला फोन करायला जराही वेळ नाही मिळाला. अगं हो मावशी, म्हणजे लक्षातच आलं नाही. आम्ही घरी आलो आणि घरात उगाच नलू मावशीला का टेन्शन द्यायचं आता. ओम तेव्हाच काय? काही नाही. अगं आईला जरा बरं नाहीये आणि ताई किती पॅनिक होते माहिती ना तुला. एकच मिनिट, काय शकूला काय झालं? अगं तिला जरा चक्कर येते आणि गरगरतंय सारखं. शकू बरी आहे ना? काय काय झालंय तिला? आता बरी आहे. आता वीकनेस आहे असं वाटतंय. डॉक्टरांकडे चल म्हटलं तर ऐकत नाहीये ना. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. तू काळजी घे तिची. हा, शकूला काळजी घ्यायला सांग स्वतःची. हो, तू पण काळजी घे. हा, ठेवतो. हा. काय रे शरद, शकूताईना बरं नाही, तू काहीच बोलला नाहीस? ते मी सांगणार होतो तुला, पण माझं आणि चिन्याचं ठरलेलं घरी काही सांगायचं नाही. तर काय सांगू? अहो पण तुम्ही मलाही काही बोलला नाही तो. अहो पण असं मध्येच कसं गरगरलं शकूला? मी ते तिला बडबडले म्हणून ती. हे बघ ना, का झालं, कशामुळे झालं याचा विचार करत बसू नकोस आणि स्वतःला दोष देऊ नकोस. शकूताई आता बऱ्या आहेत ना, हे जास्त महत्वाचं. हे बघ नलू, शेवटी नातं म्हटलं ना की भांडणं आलीच आणि तुम्ही दोघी एकमेकांच्या खूप जवळ होतात. तर जितकं जास्त प्रेम ना तितकं चिडण्याचा अधिकारी जास्तच. बरोबर ना? नाही बरोबर आहे, पण माझ्यामुळे दुखावली गेली आहे शकू. तर तूच तिला समजावू शकतेस. हे बघ नलू, आपल्याकडे निमित्त आहे. आपल्या चिन्याचा साखरपुडा आहे. आपण चिन्याला आणि किंजलला खानविलकरांकडे पाठवूया आमंत्रण देण्यासाठी. आता आपल्या चिन्याचा साखरपुडा आहे म्हटल्यावर शकूताई खुश होतील बघ. आणि त्यांच्या मनात जर काही राग असेल ना तर तो राग त्या विसरून जातो. मलाही असंच वाटतंय वहिनी. हो. डॉक्टरांना जाऊन भेटावंच लागेल. त्रास वाढलाय. आज तर ओम नसता तर काय झालं असतं? आई कुठे चाललीस तू? अरे मी ते हे आपलं काय आपलं हे? तू आतमध्ये आराम करणार होतीस ना? हो. कुठे का बाहेर आलीस तू? तुला काही हवं असेल तर मी आहे, ताई आहे, स्वीटू आहे, त्यांना सांगायचं ना. स्वीटू, ताई, ताई. अरे हो, हळू. इतका एक्साइट का होतोस? नाही, मी एक्साइट होत नाहीये. तू आराम करणं गरजेचं आहे आता. हो, पण मला जरा एक मिनिट. काय 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 झालं? ती बाहेर चालली होती. तू बस आधी. अरे बस इथे. मम्मा तू आराम करायला हवास ना. आणि हे बॅग पिक घेऊन कुठ का? ते जरा बाहेर जाणार होते. तुला आरामाची गरज आहे. सांगितलं होतं आराम करत होतीस रूम मध्ये. कशाला बाहेर जायची काय गरज आहे? काय बोलते तायडी? हे सगळे काय बोलतायत? मला का ऐकू येत नाहीये? डॉक्टरांकडे जायला हवं. मला कोणाचंच काही ऐकू येत नाहीये. मी एक मिनिट. ताई 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 तू शांत हो. शांत हो. काय तिने ऐकायला हवा. आराम होती. तू अशी काय बघतेस माझ्याकडे?
हो कळतंय मला ते. मावशी अशा का बोलतायत? काही होतंय की काय त्यांना? मी जाऊन येते ना. ते आज संक्रांत आहे ना, स्वीटूची पहिली संक्रांत, म्हणून मला जरा शॉपिंग करायला जायचंय. आम्ही काय बोलतोय, तू काय बोलतेस आई? काय ताई? मामा तू मला सांग, तब्येत महत्वाची आहे की संक्रांत? संक्रांत आहे ना, तेच तर सांगतेय मी. काय बोलतेस तू? त्यांना बरं वाटत असेल ना आता? एक मिनिट. आता काही वेळापूर्वी तिला किती त्रास झाला आणि जरा वेळात तिला बरं वाटतंय. हा म्हणजे त्यांनी आराम केला आणि त्यांना मोकळ्या हवेत जाऊन जरा बरं वाटेल ना. तुम्हाला बाहेर जाऊन जरा बरं वाटेल ना मावशी? ऐक ना प्लीज, मोकळ्या हवेत वगैरे काय काय प्लीज काही बोलतेस तू? नाही, त्यांना खरंच आता त्याच खोलीत आणि असं बंद उभं घाला असेल त्यांना, तर त्यांना बाहेर जाऊन येऊ देत ना मोकळ्या हवेत. बरं वाटेल की नाही मावशी तुम्हाला? तेच म्हणते मी, गाडीतून जाऊन येते. हा तू काहीच ऐकायचं नाही आमचं, असं ठरवलंयस का? तुम्ही ऐका ना मग त्यांचं. हा तुम्ही का नाही ऐकत आहात? का आपण त्यांना एवढा फोर्स करतोय? जर त्या म्हणतायत की त्या बऱ्या आहेत आता, त्यांना बरं वाटेल बाहेर जाऊन, तर मग का आपण त्यांना अडवतोय? जाऊ दे, तू म्हणतेस ना, मग जाऊ दे. पण बाहेर काही झालं ना तर ती सगळी जबाबदारी तुझी. ताई एक्स्ट्रीम. चला मावशी, अरे मी तुम्हाला सोडून येते गाडीपर्यंत. या सावकाश. चला या. किती हट्टीपणा करतेस तू. एक्झॅक्टली, हट्टीपणा करते. मी तेच म्हणते, वाय शी इज बिंग सो अनरिझनेबल. माझ्या डोक्यावर परिणाम झालाच आहे, माझं कोणी ऐकत नाहीस. पण तुझी काळजी समजू शकते ना ममा. ममानी पण ऐकायला हवं आणि स्वीटूनी पण ऐकायला हवं. का चुकीच्या जागी ममाची बाजू घेते ती? कधी दाखवायचा प्रयत्न करते ममाच्या पुढे मागे करून की मी एक आदर्श सून आहे म्हणून. तू तशी नाहीये, तुलाही माहित. मान्य ना, मग ती असं का वागतेय? तर तिला मला सांग ओम, आता मम्माच्या तब्येतीपेक्षा दुसरं काही महत्वाचं आहे का आपल्यासाठी? मान्य आपल्या सगळ्यांनाच मम्माची काळजी आहे, पण तू मुलगा आहेस तिचा. जास्त जबाबदारीने स्वीटूला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोयस ना, मग का ऐकत नाहीये ती तुझं? आता तू तिचा मित्र नाहीयेस, नवरा आहेस. नवरा म्हणून तरी ऐकायला हवं की नाही? का ती तुला असं ग्रँटेड धरते? वाय शी इज नॉट लिसनिंग टू यू? वाय शी इज नॉट रिस्पेक्टिंग यू? आणि मला हे आवडत नाहीये. प्लीज, मला हे आवडत नाहीये. ओम ऐक ना. स्वीटू तू ऐक, तुझं काय चाललंय मला कळत नाहीये. काय झालं? एक तर आईला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, डॉक्टरांकडे घेऊन जाऊ म्हटलं तर नको म्हटलीस, घरीच रेस्ट करू दे. बरं म्हटलं ठीक आहे, घरी रेस्ट करू दे तिला. तर तिला बाहेर जायचं होतं तर तिच्या बाजूने तू आमच्याशी भांडतीयस. आता त्यांना बरं वाटत असेल ना स्वीटू, आपण तिला समजावायला पाहिजे ना, तिला नाही कळत ते. त्या मगासपासून आरामच करतायत. जर त्यांना वाटलं की जरा मोकळ्या हवेत बरं हट्टी आहे स्वीटू, त्यावर तू तिची बाजू घेतेस. तिला डॉक्टरांकडे जाणं आज गरजेचं होतं, सगळं चेकअप होणं गरजेचं होतं. आता बोल ना, तू आता का शांत बसलीस? तुला कळतंय का मला तुला काय सांगायचंय? तुझी कुठे चूक झाली तुला कळतंय? ओम चिडू नकोस तू. नाही, मी चिडत नाहीये स्वीटू, तुला तुझी चूक सांगतोय. ओम मी काहीही चुकीचं वागलेली नाहीये. ओके ओम. ओम अच्छा, आता माझ्या लक्षात येत आहे, तुमचा एवढा मोठा बिझनेस, एवढी सगळी प्रॉपर्टी, आणि त्यात तुम्ही जातीने लक्ष घालताय. आणि अशात तुमच्या आजारपणाबद्दल तुम्ही घरच्यांना सांगितलं, बातमी बाहेर गेली तर तुमच्या बिझनेसवर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही घरच्यांना सांगत नाही, राईट? नाही, तितकंच नाही. म्हणजे ऍक्च्युली माझ्या घरचे काळजी करतील. आणि डॉक्टर, माझ्या मुलांना हे सगळं नाही सहन होणार. येस मिसेस खानविलकर, आय अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. पण काय आहे की हा आजार आपण आता जास्ती दिवस नाही लपवू शकत, कारण पुढे जाऊन फिजिकल इश्यूज निर्माण होऊ शकतात. म्हणजे मी तुम्हाला घाबरवत नाहीये,
पण एक डॉक्टर या नात्याने पेशंटला अलर्ट करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणजे अचानक ऐकू न येणं, शरीराची एक बाजू जड होणं. डॉक्टर, यू मीन पॅरालिसिस? येस, असंच काहीसं. म्हणजे याच्यात शरीराचा तोल जाऊ शकतो. एनिथिंग कॅन हॅपन. मग अशा वेळी तुमच्या सोबत कोणीतरी पाहिजे ना. काय आहे की काही अचानक घडलं तर गोष्टी पुढे जाऊन कॉम्प्लिकेट व्हायला नको, म्हणून आपल्याला सावध राहायला हवं. काय मिसेस खानविलकर, पुढे जाऊन म्हणजे आपल्या मेंदूचा जो बॉडीवरचा कंट्रोल असतो तो हळूहळू सुटत जातो. म्हणजे डॉक्टर, मी कड्याच्या टोकावर उभी आहे. एक धक्का आणि सगळं संपलं. मावशींना कोणाला सांगायचं नाहीये ठीक आहे, पण मला तर सगळं माहितीये. नाही, मला त्यांची काळजी घ्यायलाच हवी. शक्यतो त्यांच्या आसपासच राहायला हवं. आता त्यांना एकटं सोडून नाही चालणार. स्वीटू, चिन्या, कशी आहेस? मस्त. तुम्ही कसे आहात? घरी? हाय स्वीटू दीदी. हाय. ओम जीजू. ओम दादा कुठे आहे? आहे. ओम दादा, ओम दादा. अरे चिन्या, अरे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. मी मस्त, तू कसं आहे? मस्त. हाय. हाय. बसा, मी बसा, पाणी बसा. आणते. अरे तुम्ही दोघं तिकडे, नलू मावशी, काका काकी, दादा कुठे आहेत सगळे? आम्ही दोघं चालू आज ऍक्च्युली. हा, थँक्यू. थँक्यू. शकू मावशी कुठे आहे? ती त्या बाहेर गेल्या, येतील. तुम्ही अचानक इकडे कसे काय एवढ्या लांब? ऍक्च्युली ओमदादा, आम्ही एंगेजमेंट करणार आहे. फायनली चिनूच्या मम्मी पप्पांनी आहे रे हा बोलले. वाव, कॉंग्रॅच्युलेशन चिन्या. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच ओम जीजू. तुम्हाला खबर? अरे मम्मी पप्पा हो बोलले रे, म्हणजे चिनुडी तो एकदम डबल खुश आहे. डबल खुश कसा? अरे डबलच ने. अरे तू तो हो बोललेच होते, पण मम्मी पप्पा हो बोलले એટલે तू डबल खुश नाही के. अरे शकू मावशी कधी येणार आहेत? आम्हाला आमंत्रण द्यायचंय त्यांना. येतील त्या, ते येतील. तुम्ही बसा, मी चहा टाकू तुमच्यासाठी? नाही नाही नाही, काही चहा बिया नाही टाकायचा. तू बस इथे. ओमदादा पण इतक्या दिवसांनी भेटला, निवांत गप्पा मारूयात सगळे. हो. आणि मने ने ओम जीजूंकडनं ना त्यांची लव्ह स्टोरी ऐकायची आहे. हा साचे, तुम्ही आहे ना आमच्यासाठी आहे ना असे लवचे आयकॉन आहे, एकदम मोहब्बतचे आयकॉन आहे साचे. चिनुडीने मला सगळे सांगितले तुम्ही श्वेतू दीदीसाठी काय काय केले, काय नाही केले. ती हो बोलायला पाहिजे એટલે तुम्ही पावसात उभे राहिले, પછી तुम्ही भाजी विकली, नोकरी केली, चाळीत पण राहायला गेले. बा हे भगवान, एवढं सगळं तुम्ही तुम्ही ना तुमच्यावर एकदम फिदाच झाले. एकदम फिदाच झाले. ओमदादा सारखा मुलगा आहे ना, शोधून सापडत नाही. तो स्वीटूला जसा समजून घेतो ना, तसं म्हणजे एकदम बेस्ट फ्रेंड्स पण समजून नाही घेणार. आम्ही म्हणतोच सगळे, स्वीटू आमची खूप लकी आहे. हे खरंय, पण स्वीटू, मला जरा तुझ्याशी बोलायचं. आता? चल ना, एक 5 मिनिटात आलो आम्ही. आलोच. अरे तुम्ही ठीक आहे. ठीक आहे. नो जोक એટલા રોમેન્ટિક છે. असंच असतं त्यांचं. तू सी का एकदम कॉपी मारचाली. ओम, ओम, अरे ओम, काय झालं?
स्वीटू, मला माहितीये आईची मनस्थिती काय आहे आणि मला हेही माहितीये की तू आईची मनस्थिती खूप चांगली पद्धतीने ओळखू शकतेस. स्वीटू, आय एम सॉरी. मी मगाशी तुला आईबद्दल बऱ्याच गोष्टी बोललो, तिच्या तब्येतीबद्दल बोललो, पण मला हे लक्षात नाही आलं की तू आईला समजून घेतेस. मी तुला समजून घेऊ शकलो नाही. खूप रोडली बोललो तुझ्याशी. आय एम रिअली सॉरी, व्हेरी सॉरी. इट्स ओके. ऐक, तू अशी भांड, माझ्यावर ओरड, हे सगळं चालेल, पण असं आबूला नाही धरायचा. प्रॉमिस. प्रॉमिस. बघा, नाही, प्रॉमिस. नाही, प्रॉमिस. आपल्यात काही झालं, कितीही मोठं भांडण झालं तरीही आपल्यातल्या कोणीही आबूला नाही धरायचं. प्रॉमिस. आय प्रॉमिस, मी नाही धरणार. તમને ખબર, माझे ड्रीमच होते एंगेजमेंट करायची, પછી લગ્ન करायचे आणि પછી एक हॅपी फॅमिली बनवायची. आता एक एक करून आहे माझी ड्रीम पूर्ण व्हायला सुरुवात झाली आहे. माझ्या ड्रीम मध्ये जसा विचार केला ना, तसंच गुबगुबीत राजकुमार मला सापडलाय. તમને ખબર, મને છે ને મરાઠી માણસ, મરાઠી લોકોની, મરાઠી રીતિ રિવાજ ને બહુ જ सॉरी विसरले. તમને ખબર, मला ને मराठी माणसं, मराठी लोक आणि मराठी रीती रिवाज ने ते खूपच आवडते. मी तर ठाकूरजींना सांगितलेच होते, એટલે तर ठाकूरजींनी मला अशा मराठमोळा छोकरा पाठवून दिला. सो नाईस, मस्त. जुन्या, होणाऱ्या बायकोला काय हवं नको बघ. ज्यूस तरी ऑफर कर तिला. हा, टेबल मी देते. अगं स्वीटू, मी देतो घर. देऊ दे की त्याला, आपल्या घरचाच येतो आणि बायकोची सेवा करायला काय प्रॉब्लेम आहे की नाही. છે નહીં, मराठी लोक आहेत ना, गरबा आहे ना, एकदम असे ओके ओके एकदम एव्हरेजच खेळतात. तो बघ किती गुणी आहे बघ तुझा मराठी माणस. थँक्यू. हाऊ स्वीट. तुझा मोबाईल वाजतोय का? कुठे तो? मी देतो मालविका मॅडम. तो स्वीट ऑफ यू. काय आहे ना, पाणी हवंय तुला. अचानक ठसका लागला. मी आणतो. मी देते. बस तू. सावकाश. थँक्यू स्वीट. हा, थँक्यू. अरे चिन्या, तू तुम्हाला काही हवं असेल ना तर मला सांगा. मला कुठे काय हवंय, दिलंस की पाणी. मी उलट चिन्याला विचारते की त्याला काय हवं एंगेजमेंट मध्ये. किंजल, चिन्या, शॉपिंग वगैरे झाली ना? मी आहे ना ठरवलेच आहे, एंगेजमेंटला आहे ना मी घागरा घालणार आणि लग्नाला आहे ना मी अशी मराठमोळी नऊवारी साडीच नेसणार आहे. बघा, मावशींना इतका कसा वेळ लागला? सगळं ठीक असेल ना?